आरोग्यविषयक व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज आपण योगामुळे काय फायदा होतो ते बघणार आहोत. तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा. 2 महिलांनी त्यांचा अनुभव शेअर केलेला आहे योगाविषयी. योगा केल्यानंतर योगाला येण्यापूर्वी त्या कशा होत्या, योगा करताय आता त्या जवळपास 3-4 वर्षापासून, तर त्यांना काय फरक जाणवतो ते त्यांनी त्यांचं शेअर केलेलं आहे. तर योगा आणि प्राणायाम केल्यामुळे काय होतं की आपलं शरीर आणि मन हे सुदृढ होतं, ताणतणाव कमी होतो. योगासनामुळे काय होतं, आपली स्नायू बळकट होतात, आपल्या शरीरातील चरबी कमी होऊन आपलं वजन कमी होतं. पाठदुखी, सांधेदुखी, गुडघेदुखी ही बरी होते आणि पचनक्रिया सुधारते. रक्तविसरण ही क्रियासुद्धा सुरळीत होते. आपल्या शरीरातील ऊर्जा वाढते आणि हार्मोनल बॅलन्स सुधारतो, विशेषतः महिलांसाठी. आणि प्राणायामामुळे काय होतं, आपल्या शरीरातील 72,000 नाड्या ॲक्टिवेट होतात आणि ज्या मृत पेशी असतात त्या जिवंत होतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला फुल एनर्जी भेटते दिवसभर. तुम्ही सकाळी 1 तास योगा करा, योगा प्राणायाम, तुम्हाला ती एनर्जी फुल भेटणार. दिवसभर तुम्ही खूप काम करणार, तुमची चिडचिड होणार नाही, तुम्हाला राग येणार नाही आणि कामासाठी तुम्हाला फुल एनर्जी भेटेल. नमस्कार, माझं नाव स्मिता वाघ. मी गेले 4 वर्षापासून योगाला मॅडमकडे येते, गरगडे मॅडमकडे येते. आणि मी 4 वर्षापूर्वी एकदम म्हणजे घरामध्ये कोंडल्यासारखी होते. मला मायग्रेनचा त्रास होता. अचानक माझी मुलगी इन्फोसिसमध्ये लागली, ती मैसूरला गेली, मुलगा बारामतीला गेला. मग मी अशी त्याच्यामध्ये एवढी हे झाली की मी जाहिरात बघितली तरी मला रडू येत होतं. मूवी बघितला तरी रडायची, मी माझी एकटी. फोन केला तरी रडायची. कशातच जीव लागत नव्हता, जेवत नव्हते, काही नाही. मग मला इतकं डोक्याला त्रास झाला, एवढं डोकं दुखायला लागलं. मी ICUमध्ये गेले, मायग्रेनचा त्रास चालू झाला, त्याच्या गोळ्या चालू झाल्या. सहज एक दिवस म्हटलं चला गार्डनला तरी जाऊन येऊ, केंद्राच्या पाठीमागच्या. मग तिथं मॅडमचा बोर्ड दिसला, माझा योग चांगला. मग त्या बोर्डवरून मी मॅडमला नंबर लावला, मॅडम तुम्ही योगा घेता का? मग मॅडम बोलले ये, हो ये तू उद्या सकाळी ये. मग मी सकाळी आले. मग मॅडमने मला एवढं छान समजून सांगितलं की जीवन काय आहे, तू जगती काय आहे, तू याच्यातून बाहेर पड, तुला खूप चांगलं होईल. म्हटलं ठीक आहे मॅडम, मी येते उद्यापासून. आहाराचं सांगितलं त्यांनी, काय खायचं काय नाही, काय नको खाऊ. ॲसिडिटीचा खूप त्रास होता, माझा पूर्ण चेहरा काळा झालेला होता ॲसिडिटीने त्याने. मग मी त्यापासून कंटिन्यू केला, तर माझं कमरेचा त्याचा त्रास कमी झाला, मला ॲसिडिटी कमी झाली, चेहरा हे झाला. आणि गेल्या 6 महिन्यामध्ये आता मागे मी नवरात्राच्या वेळेस गाडीनं पडली. तर पडल्यामुळं मला त्यावेळेस काही वाटलं नाही, पण नंतर 1 महिन्यानंतर मला सायटिकेचा त्रास चालू झाला, नस दबली म्हटले डॉक्टर. मग त्याच्यावर मी खूप गोळ्या खाल्ल्या, हे केल्या. तर दवाखान्यात पहिल्या वेळेस गेले तर डॉक्टर बोलले का तुम्ही काहीतरी योगा वगैरे करता तुम्ही? म्हटलं हो डॉक्टर, मी 4 वर्षापासून योगा करते. म्हणून तुम्ही उभे आहेत डॉक्टर म्हणतात, नाही तर तुमच्या जागी जर दुसरं पेशंट असतं तर पॅरलेस होऊन गेलं होतं. कारण माझं पूर्ण एक हात, एक पाय, कंबर पूर्ण म्हणजे बधीर झालेले होते. आणि मी त्या दुखण्यातून बाहेर आले आणि त्या गोळ्या मी स्वतःहून बंद केल्या डॉक्टरांच्या, योगा पुन्हा चालू केला आणि आज मी पुन्हा तुमच्या पुढे हसून खेळून मस्त. धन्यवाद. हॅपी योगा, हॅपी लाईफ योगा. सुरेखा मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद. गरगडे मॅडमने आज मला उभं केलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी सुरेखा सोनवणे बोलते. मला पहिले खूप त्रास व्हायचा, माझी नस दुखायची, पायाची टाच दुखायची, सगळं दुखायचं. आणि त्याच्यानंतर मी सुरेखा मॅडमकडे हे लावलं, योगा क्लास लावला. त्याच्यानंतर मला इतका फरक पडला, खूप. मला गोळ्या इतक्या चालू होत्या, कारण की नस दुखायची, पायाची टाच दुखायची, सगळं दुखायचं. दुपारी इतकी झोपायची मी की दुपारी सकाळी उठले का नाश्ता करायचे, पुन्हा झोपायचे. नाश्ता केल्याच्या नंतर नाश्ता केला, मग दुपारचं जेवण केलं की पुन्हा झोपायचे. 6ला उठायचे. मला इतका आळस आणि मी जड पडले होते, अगदी जड माझं शरीर पडलं होतं. त्याच्यानंतर मी योगा क्लास लावला. योगा क्लासच्या नंतर मी गोळ्या जे घेतल्या होत्या डॉक्टरकडून त्या घेतल्याच नाही. मला इतका फरक पडला, योगाने खूप फरक पडला. आणि मला इतकं फ्रेश वाटतं, झोप छान येते, दुपारी मी झोपत नाही, काम करते, खूप 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 बरं वाटतं मला. योगाने आल्यामुळं मला खूपच फरक वाटतो, फ्रेश वाटतं योगामुळं मला. आणि म्हणजे एखाद्या दिवशी योगाला गेलं नाही तर असं वाटतं आज माझं जांग जड पडले, आज मी काहीच केलं नाही. म्हणजे योगाला जाणं मला असं खूप खूप म्हणजे खूप माझं एक कामच आहे.
की योगाला गेलं तरच बरं वाटतं, नाही तर मला बरं वाटत नाही आहे आणि मला करमतच नाही आहे. म्हणजे योगाला गेलं की असं वाटतं की आता आज काही नाही, आज काहीच नाही, आपण म्हणजे आता काहीतरी आपण आयुष्यात जगतोय. म्हणजे योगाला गेल्यामुळे असं वाटतं की आता काहीतरी आपण जगतोय म्हणजे आयुष्यात, की योगा करतोय आपण, स्वतःसाठी काहीतरी करतोय असं वाटतंय मला. नाही तर काय, करत राहा आणि गोळ्या खात राहा. गोळ्या तर मी गोळ्या तर खातच नाही. म्हणजे मला दुखलं बी तर एखादी गोळी खाल्ली तर मी 2-3 महिन्यात एखादी गोळी खाते, कारण की मला ते खूपच त्रास झाला त्याच्यामुळं मी खाते, नाही तर गोळी मी खातच नाही. माझी टाच इतकी दुखत होती की मला पाय ठेवता नव्हते येत. इथं जा, इतक्या गोळ्या खा, टाच ती कुंकड गायब झाली तर मला ती स्वतःलाच कळत नाही. माझी नस दुखते, माझी अर्धं डोकं दुखायचं, माझी नस दुखायची, हे इतकं दुखायचं. मी किती डॉक्टरकडे गेले, मला काही फरक पडला नाही. गोळ्या जायचं, महिना संपला की गोळ्या घेऊन यायच्या आणि खायच्या गोळ्या, असा माझा प्रकार होता. नमस्ते.